एकीकडे मीरा भायंदर विकासाच्या दिशेने झपाट्याने पावले टाकत आहे, तर दुसरीकडे मीरा भायंदरची तरुणाई अंमली पदार्थांच्या अधीन जाताना दिसतेय। काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भायंदरमधील अवैध बार, लॉज आणि हुक्का पार्लरवर कारवाई केली होती। असं असतानाही मीरा रोडच्या लुडो क्लब आणि लॉन्जमधून एक गंभीर घटना समोर येते। मीरा भायंदरमधील लुडो क्लब आणि लॉन्ज नेहमीच चर्चेत असतो आणि स्थानिक लोकांनी याबाबत अनेकदा तक्रारीही केल्या होत्या, परंतु यावर कारवाई कधीच झाली नाही। 29 नोव्हेंबरच्या रात्री लुडो क्लब आणि लॉन्ज बाहेर 2 गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती आणि याच क्लब आणि लॉन्ज बाहेर काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद महिलेने आपले कपडे काढून धिंगाणा घातल्याची देखील खबर आली होती। यासोबतच या लुडो क्लबमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांवर मनसेने सुद्धा आवाज उठवला होता, पण तरी देखील कारवाई होताना दिसत नाहीये। याबाबत आम्ही मनसे नेता सचिन पोफळे यांच्याशी संवाद साधला। यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया। मनसेने या अगोदरच पत्रव्यवहार केला होता। स्थानिक पोलीस स्टेशन असेल, DCP असेल, CP असेल, या लोकांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे। या अगोदर तुम्ही पाहिलं असेल, कालची घटना नाही, या अगोदर पण खूप छोटी मोठी भांडणं या लुडो लॉन्च आणि बारमध्ये झालेले। यानंतर त्यांनी मराठी भाषेचा अपमान करायचा पण प्रयत्न केला होता। त्यावेळी देखील मनसेने त्यांना ठाम भूमिका घेऊन त्यांना मराठी गाणी वाजवली पाहिजेत यासाठी केलं, पण ते हा विषय बाजूला राहिला। पण युवा पिढी आज पद्धतीने जी बर्बाद होत आहे, युवती ज्या पद्धतीने इथे येऊन वागत आहेत, अश्लील हरकते करत आहेत, त्यांनी जी कपडे घालण्याची पद्धत आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने बार आणि लॉन्चमध्ये येताना आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की 2 आणि 3 वाजता यानंतर बाहेर आल्यानंतर मुलींना महिलांना कुठल्या पद्धतीचं भान राहत नाही, कशा पद्धतीने चालतात। आजूबाजूच्या सोसायटी धारक पण खूप तक्रारी केलेल्या आहेत। लुडो बारचं म्हटलं, लुडो लॉन्च बारच्या बद्दल म्हटलं तर इंटरनल महानगरपालिकेने त्यांना 6 महिन्यापूर्वी नोटीस दिलेलं आहे। ते प्रकरण चालूच आहे। महाराष्ट्र नवमान सेना त्याचा पाठपुरावा करतच आहे। इंटरनल चेंजिंग बघितलं तर आत तुम्ही गेल्यानंतर आतमध्ये काहीतरी चेंजेस केले आहेत, भिंती काढलेल्या आहेत, म्हणजे जी परवानगी घेऊन न केलेल्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे। पण तुम्ही पाहिलं असेल की भ्रष्ट अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांच्या कोणाच्या आशीर्वादामुळे ते चालू आहे, पण आम्ही नक्कीच ते पाठपुरावा करत आहे। यानंतर आता ज्या पद्धतीने युवा युवती बर्बाद होत आहे, यासाठी मी तर पोलीस प्रशासनालाच जबाबदार पकडतो। कारण की जर पोलीस प्रशासनाने वेळीच यांच्यावर बंधन घातले, संध्याकाळी 11 नंतर 12 नंतर या गोष्टी बंद केल्या, तर कुठलीच युवा पिढी बर्बाद होणार नाही। या सगळं बर्बाद होण्यासाठी एक अर्थचक्र आहे। या अर्थचक्राच्या याच्यामध्ये पोलीस प्रशासन फसलेलं आहे। मीरा भाईंदरचं वसई विरार आयुक्त फसलेला आहे। या पोलीस प्रशासनामुळेच ही युवा पिढी बर्बाद होत आहे, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे। वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय, वारंवार आम्ही त्यांना पत्र देऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे, पण याची कुठल्याही घटनेची बाब लक्षात घेऊन हे कुठेही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। आम्ही पत्रव्यवहार केला की आम्हाला दाखवायला एक कारवाई केली जाते, त्यानंतर पुन्हा जैसे तेच चालू असतं। आजही रात्री या, म्हणजे एवढी भांडणं होऊन एवढ्या मारामाऱ्या 2 गटात झाल्यानंतर तुम्ही उद्या सकाळी आल्यानंतर पाहाल की 4, 3:30, 3, 2 नंतर ज्या महिला आणि जे पुरुष बाहेर येतात, युवा वर्ग, हे कुठल्या धुंदीत असतात हे तुम्हाला पाहायला मिळेल। आजूबाजूचे सोसायटी धारक ते एवढे कंटाळलेले आहेत की आता ते फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहे, कारण की पोलीस प्रशासन कारवाई करत नाही, इथे कोणाचं वरदास्त नाही। आणि जे चालवतात हे खूप त्यांच्या डोक्यावर खूप चांगल्या लोकांचा आशीर्वाद आहे, नेत्यांचा आशीर्वाद आहे। आता काल पाहिलं असेल तर आपले आमदारकी झालेले आहे, आमदार निवडून आलेले, मग या 146चे आमदार असेल त्यांचं बाजूला शिवसेनेचं ऑफिस आहे, कार्यालय, मग यांचं का बंधन नाही आहे? जर युवा पिढी बर्बाद होते तर आज युवा पिढीच तुम्हाला मतदान करते ना, मग युवा पिढी आज जर घडवायची असेल तर अशा गोष्टींवर बंधन टाकावेच लागतील। मी प्रताप सरनाईक आमदार असतील त्यांना विनंती करतोय की तुमच्या ओळा माझी ओढामध्ये पट्ट्यामध्ये बाजूला शिवसेनेचं ऑफिस आहे आणि रोज इकडे मारामाऱ्या, रोज चुकीचे प्रकार घडत आहे, तर माझी विनंती आहे प्रताप सरनाईक साहेबांना की तुम्ही पोलीस प्रशासनावर पण बंधन ठेवावे आणि या लुडो बार जे चालवत आहेत यांचे इनलिगल जे काम आहेत तेही बंद करावे। सर, स्थानिक लोक पण इथे खूप सारे राहतात आणि त्यांनी सुद्धा या गोष्टींची कंप्लेंट केली होती। पोलिसांकडनं असं म्हटलं जात आहे की त्याच्यावरती कारवाई आम्ही करतोय, पण तिथे कुठे कारवाई होताना दिसत नाहीये। असंही म्हटलं जात आहे की बड्या नेत्यांचा यांच्यावरती दबाव आहे, हे कितपत खरं आहे? बडे नेत्याबरोबर मोठे मोठे पोलीस अधिकारी पण त्याच्यामध्ये सामील आहेत, महापालिकेचे अधिकारी पण त्यामध्ये सामील आहेत। आमचा मनसेचा आरोप हाच आहे की जर एखादी चुकीची घटना होत आहे तर मग काय इतके लोक सपोर्ट करत आहे? आजूबाजूवाले प्रत्येकजण सोसायटीचं पत्र देऊन कारवाईची मागणी करत, का नाही कारवाई करत? मला सांगा, ज्या वेळेला लुडो लॉन्च आणि बार चालू केला त्यावेळेला इथे काही नव्हतं, ज्या वेळेला नवीन बिल्डिंग होती त्यांनी सोसायटी व्हायच्या अगोदर बिल्डरकडनं परवानगी घेतलेली, मग ती आता का नाही रद्द करत?
जर इथे रेसिडेन्शियल लोक राहतात, चांगली लोक राहतात, मुंबईवरून आलेले आहेत, इतर ठिकाणाहून आलेले आहेत, त्यांना एक शांतता पाहिजे म्हणून मीरा भाईंदरमध्ये आलेले. पण तुम्ही काय देताय? अशा जर लोकांना त्रास देत असाल हे चुकीचं आहे. कुठे ना कुठे याच्यावर आळा बसला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने जर पोलीस प्रशासन जर खरंच काम करत असेल तर युवा युवती उद्याची जी पिढी बर्बाद होणार आहे ती कुठे वाचवण्याकरिता प्रयत्न करावे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. जसं तुम्ही ऐकलत की लुडो क्लब आणि लॉन्चला 6 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने नोटीस दिली होती, तरी देखील महानगरपालिकेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे हा भार सुरू आहे असं सचिन पोपळे यांचं म्हणणं आहे. त्याचसोबत त्यांनी युवा पिढी ही नशेच्या अधीन जात आहे, याला जबाबदार पोलीस प्रशासन असल्याचं म्हटलंय. आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की यावर आता मीरा भाईंदर प्रशासन कारवाई करणार की नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.